म्हणजे मी नाही विचार करू शकत आता लोक म्हणजे काय करू शकतात आणि काय आता कसं बोलावं तुम्हाला काय कळत नाही मला. आणि कदाचित तो व्यक्ती असा असेल व्हिडिओ कॉल करण्यामध्ये नंतर मी शोधत काय असेल तर की त्याचं काय माहिती काय पैसे आहेत की नाही का काय काय कशामुळे करू शकतो ते काय मला माहित नाही. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत आलो होतो. हां, पेमेंटच्या शेड्यूलपर्यंत. तर याच्यामध्ये मी स्ट्रक्चर असं ठरवलं की 4 टप्प्यात तुमची पूर्ण रक्कम आणि व्याज जे असेल ते तिथपर्यंत ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये त्या सॉर्ट आउट करणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑफिस चालू ठेवणं. कारण कर्मचाऱ्यांनी जर काम केलं तर या गोष्टी शक्य होणार आहे. अदरवाईज या गोष्टी शक्य होणार नाही. ऑफिस चालू ठेवलं तर मला ते पुढची सगळी असं ते प्रक्रिया करता येईल आणि तरच मला त्या गोष्टी आता याच्यामध्ये काय होईल, तुम्ही मला वैताग दिला किंवा माझ्या कर्मचाऱ्यांना वैताग दिला किंवा ऑफिसवर येऊन वैताग दिला किंवा काही इतर काही दुष्कृत्य केले तर मला ते म्हणजे कामाला अडथळे येतील आणि जर खूपच अडथळे तयार झाले तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं की माझ्या होणाऱ्या कामात सगळं म्हणजे व्यत्यय येईल आणि ते काम होईल की नाही हेही माहित नाही. अशा गोष्टी आहेत. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेमेंट स्ट्रक्चर सांगतोय कसं असेल ते. हो. तर आपण 4-4 महिन्याचे पेमेंट स्ट्रक्चर केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे 20 सप्टेंबरचा, दुसरा 20 जानेवारी, तिसरा 20 मे आणि चौथा पुढचा 20 सप्टेंबर म्हणजे 4-4 महिन्याचे टोटल 16 महिन्याचा म्हणजे पहिल्या 4 महिन्यात तुम्हाला तुमची व्याजाची रक्कम आणि त्यातली 25% तुमच्या मुद्दलमधील रक्कम म्हणजे कोणाचे जर 1,00,000 रुपये असतील तर त्या 4 महिन्याचं त्या 1,00,000चं व्याज आणि त्याच्यामध्ये 1,00,000 25,000 अशी रक्कम तुम्हाला येईल. त्याच्यानंतर परत पुढच्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे राहिलेले जे 75,000 असेल ते 75,000चं व्याज आणि त्या 75,000 मधून 25,000 अशी रक्कम म्हणजे राहील तुमची 50,000. त्या 50,000 नंतर परत तुम्हाला त्या 50,000चं 4 महिन्याचं व्याज पुढच्या 4 महिन्यानंतर आणि त्या 50,000 मधली रक्कम 25,000 अशा 4 टप्प्यामध्ये तुमची पूर्ण मुद्दल रक्कम आणि व्याज हे सगळं नील होऊन जाईल. याला दुसरा पर्याय नाहीये. आम्ही लास्ट ऑप्शन माझ्याकडनं काढलेलं आहे. फक्त आता याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही किती सहकार्य करताय आणि तुमच्याकडनं कसा रिस्पॉन्स भेटतोय यावर हे अवलंबून आहे. आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो दुसरे जे मार्ग असतील ते सगळे किचकट आणि गुंतागुंतीचे मार्ग असतील. याच्यामध्ये जर कोणाला वाटत असेल की नाही मला हे मान्य नाही किंवा मी असं करत तसं करत तर मी कोणालाही अडवणार नाही. मला कारण माझ्याकडे पर्याय राहिलेला नाहीये. तुम्ही काहीही केलं तरी मी त्याला सामोरं जायला तयार आहे कारण मी तुम्हाला एकाही शब्दाने वाईट बोलणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला जे पर्याय असतील याच्या व्यतिरिक्त माझी देण्याची इच्छा आहे म्हणून मी हे पर्याय काढले आणि मला तरी वाटतं हे पर्याय माझ्या हिशोबाने तरी जेन्युइन आहे आणि माझ्याकडे याच्याशिवाय पर्याय नाही. जर असता तर मी तो केला असता. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कोणाला जर वाटत असेल की मी लिगली काहीतरी करल, कंप्लेंट करल, हे करल ते करल. आता होईल काय, तुम्ही उद्या कंप्लेंट केली तर आता याच्यामध्ये काय होतं, तुम्ही एखादा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये मला चक्रा मारावं लागतील कोर्टात, पोलीस स्टेशनला, इकडे तिकडं. त्याच्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होणार. बरं आता आपल्याकडे सध्या शॉर्टेज पैशाचं, जो पैसा खर्च होणार तो तुमच्याच कामासाठी वापरला जाणार आहे, तो त्यातून कमी होणार आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. तर तो पैसा खर्च होणार, वेळ खर्च होणार आणि माझं जे कामाचं शेड्यूल आहे, मी जे बनवलंय विथ डेट मी बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये माझं जे काम आहे त्याच्यामध्ये माझा महिना गेला, 15 दिवस गेले तर ते पुढे ढकलणार. पण पैसे मी तुमचे देणार. फक्त काय आहे, जो मार्ग ज्याने निवडलाय त्याला त्याच मार्गाने पैसे भेटतील. आता जर एखाद्याला वाटलं की नाही मला असे पैसे नको आहेत, मला मी कोर्टात जाईल, तर त्याला ते कोर्टातूनच पैसे भेटतील. कारण तिथं गेले तिथं माझे पैसे खर्च होणार, मला तिथं चक्र मारावं लागणार. तो एकदा मॅटर मध्ये गुंतलं त्यानं तुम्हाला चक्र मार नाही, मला चक्र मार नाही, तर पैसे तुमचे भेटणार. असं काही नाही म्हणजे उद्या मी कोर्टातही गेलो तर तिथं मी काही म्हणणार नाही की याचे पैसे माझ्याकडे नाही आहेत किंवा मी देणार नाही. तिथंही मी तेच बोलत की मी पैसे देणार आहे आणि माझं असं असं आहे, मी असं असं स्ट्रक्चर ठरवलंय. त्याच्यानंतर मान्य न्यायाधीश काय जे निकाल देतील त्याप्रमाणे मी त्याचे पैसे देऊन टाकल. असं काही नाही म्हणजे पैसे काही झालं तर मी माझ्या रेप्युटेशनसाठी तरी तुमचे पैसे बुडवू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ही गोष्ट तुम्हाला म्हणजे मला क्लिअर करायची होती की मी स्पष्टपणे क्लिअर केली. फक्त आता याच्यावर तुमचा रिस्पॉन्स कसा येतो हे भरपूर महत्वाचं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मी तुम्हाला मला एक